आता ट्रॅकिंग साठी सुरुवात करतोय. आता आपण राणे दरवाजापाशी पोहोचलोय. म्हणून तर म्हटलं गेलेलं आहे, रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवरायाला विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात. त्यावरती जे कमलाचं फुल दिलेलं आहे दोन, ते लक्ष्मी आणि सरस्वतीचं प्रतीक आहे. कोणत्याही देशामध्ये मंत्रिमंडळ नव्हतं. रायगड किल्ल्यावरती पहिली स्थापना केली शिवरायाने, रायगड किल्ल्यावर गेली. अमेरिकेला नव्हतं का, चीनला नव्हतं की मध्य प्रदेश नव्हतं, सगळं इथून घेऊन गेले ते पूर्णपणे. म्हणून बाकी देशाला भूगोल आहे, माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे म्हटलं गेला पूर्णपणे. शनिवारी महाराजांनी अखेरचा शिव समोर चौथऱ्यावर सोडला. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल वरती पुन्हा एकदा. तर आज आम्ही निघालोय रायगडला ट्रॅकिंग साठी. आपली ग्रुप ट्रॅकिंग आहे, राजधानी ट्रॅकर सोबत आपण ट्रॅकिंगला चाललोय. आणि ही आपली पाठी गाडी आहे. आणि तुम्ही म्हणले की आता गाडीची पूजा करतोय. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, ओम नमः पार्वती पते. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही फ्रेश होऊन नाश्ता वगैरे केला आणि आता ट्रॅकिंग साठी सुरुवात करतोय. आता आपण राणे दरवाजापाशी पोहोचलोय. रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमच्या सहर्ष स्वागत करतो. दादा, याच्या अगोदर किल्ला पाहिला असेल नसेल मला कल्पना नाहीये. माझ्यासोबत किल्ला तुम्ही प्रत्यक्षात पाहणार आहात. खरं म्हटलं तर जीवनात त्याला प्रत्येक शिवभक्ताने या रायगडाची वारी केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर आणि समाधी समोर सर्वांनी नतमस्तक झालं पाहिजे. याच्याशिवाय दुसरं सार्थ कुठलंच नाहीये. रायगड म्हटलं की पिकनिक पॉईंट नाहीये. रायगड किल्ला मंदिर आहे. आपण घरावर दाखवण्यासाठी, ते शिवरायांची पूजा करण्यासाठी. मी नक्की सांगेल, एक टायमाला महाराजांची पूजा झाली तरी चालेल, पण आपल्या हातून चांगलं कार्य घडलं पाहिजे. ते कार्य असं घडलं पाहिजे की आपण आणलेली भरलेली मोटर 100 एकर परिसर करून रायगडच्या पायथ्याला नेऊन टाकलीत ना, तुमचं सर्वांचं रायगड दर्शन सार्थक झालं म्हणून समजून जायचंय. हा रायरी बरोबर महाराजाने जावळीच्या मोरांकडून 15 मे 1656 जिंकून घेतला होता. जावळी चौकार एवढं भयानक होतं ना की सूर्याचं किरण जमिला टेकत होतं. हे स्टार्ट कुठून होतं? रायगडाच्या दक्षिणा प्रतापगड किल्ला, प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवा येतो. खालचा संपूर्ण भूभाग, या भूभागाला त्यावेळेस जावळी खोरणे असं ओळखलं जायचं. हे जावळीचं जंगल एवढं दाट होतं की सूर्याचं किरण जमिला टेकत नव्हतं. जावळी खोऱ्याची म्हण आहे, आपल्या केसातील ऊ किंवा किडा आपण अस्वल पाहिले असेल, अरे त्या अस्वलीच्या केसामध्ये थोडी ऊस सापडू शकते. जावळी प्रांतामध्ये 4 पायाचा सोडलेला मोकाट हत्ती हा कधी भेटू शकत नव्हता. होता मात्र त्या आदिलशाकडे, आणि आदिलशांकडे जावळीचा मोरे हा एक मराठी सरदार. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला. मग राजगड किल्ला राजधानी असताना सुद्धा या रायरीच्या डोंगराला महाराजांनी स्वराज्याची राजधानी का बरं बनवली? कारण की राजगड किल्ला महाराजांना आपुरा पडू लागला. म्हणून जावळीच्या मोऱ्याला एक पत्र व्यवहार केला की मोरे, आपण दोघे मराठी आहोत, दोघे मिळून स्वराज्य निर्माण करू. मोरे उर्मिष्ट आणि गर्विष्ठ स्वभावाचा होता. त्या पत्राचा शिवरायाला पत्राचा उलटा जबाब लिहिण्यात आला. मोरे पत्रात लिहितोय, तुम्ही स्वतः राजे समजून घेणारे कोण? आपण आज राज्य दिली कोणी? आपण झालात केव्हा राजे? त्या जावळी प्रांताचे खरे राजे आम्हीच आहोत. ही तुम्हाला पटत नसेल, याल जावळी चाल गवळी. उदयाचा असेल तर आज या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना ठेवलेला आहे. म्हणजे मोऱ्याने युद्धाचं चॅलेंज दिलं. महाराजांनी 150 मावळे घेतले, जावळी एरियामध्ये आक्रमण केलं. या आक्रमणामध्ये चंद्रराव मोरचा धाकटा भाऊ हनुमंतराय मोरे हा प्रतापगडाच्या पैत्याशी मारला गेला. आपल्या भावाचा वध पहिला मोरे घाबरला, आणि आता आपला वध होऊ शकतो. मोऱ्याने जावळी सोडली, रायरीच्या पैत्याशी तो आपल्या महाराजांना शरण आला. राजांचा नियम होता, जो शरण येईल राजे त्याला कधी मरण देत नव्हते. राजांच्या सोबत त्यावेळेचे मोरोपंत पिंगळे पंतप्रधान रायरीच्या पायथ्याला उभे होते. महाराजांनी पंतांना विचारलं, का हो पंत, तुम्ही जे आम्हाला रायरी म्हणत होतात ती हीच का रायरी? पंत म्हणजे, हो राजे, पाहताय रायरी म्हटलेलं आहे. महाराजांनी रायरीला पाहिली आणि रायरीने या महाराजांना पाहिलं.
राजांच्या तोंडून रायरीविषयी उद्गार वाक्य बाहेर पडते. ते उद्गार वाक्य असे म्हणत जातात, राजा खासा जाऊन पाहता गड मात्र बहुत चकोट, चौथरा पायगडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, प्रचंड काळी कड्यावरती गवत उगत नाहीये, दोंड तासेव एकच आहे दौलताबाद. हा पृथ्वीवरती चकोटगड खरा, पण दौलताबाद पेक्षा रायरी ही दशगुणी उंच आहे. आणि तिथे कोणी राज संतुष्ट के बोललं तख्तास जागा, हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे सिंहासन, सिंहासन म्हणजे राजधानी. 15 मे 1656 नाम करून घेतलं रायरीचं रायगड म्हणून. मराठ्यांची दुसरी रायगड म्हणून ही राजधानी ओळखली जायचं बघा. प्रमाणे ही रायगडची समोरची बाजू ज्या दरवाजे उभे आहेत की नाही, या दरवाजेचं नाव आहे नाणे दरवाजा. आपण पाहिला असेल येताना दुसरा दरवाजा चित्त दरवाजा, तो पूर्वीची वाट नाहीये, ही शिवकालीन वाट आहे. तो दरवाजा आता बांधलेला आहे. वरती एक बुरुज आहे, त्या बुरुजाचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तिकडून रस्ता आता बंद केलेला आहे. आता आपण जातोय शिवकालीन वाट. नाणं म्हणजे लहान दरवाजा आणि महा म्हणजे सर्वात मोठा दरवाजा बघायला भेटतो बघा. प्रमाणे महादरवाजा एवढा वरती का बांधला, माहिती का नाही बांधला, शत्रू येणारा दरवाजा जाईपर्यंत थांबला पाहिजे, त्यांनी लवकर वार नाही केला पाहिजे. याला म्हणतात राजांचा गणिमी कावा. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ गोष्ट बघा. दरवाजा आतमध्ये तुम्हाला बघायला भेटला असेल, दरवाजा समोर पाहिजे होता. सह्याद्रीच्या रांगा आहेत चारी बाजूला, पण रायगड आजही बघा तुम्ही, रायरीचा डोंगर आजही बघा. जर आपण रायगडाला प्रदक्षिणा घालतो ना, 16 किलोमीटरची प्रदक्षिणा असेल बघा. प्रमाणे रायगडाला सह्याद्रीला घेरलाय. एखाद्या वाघाला प्राण्याची गरज नसती, रायगडाला पुढच्याही सह्याद्रीची गरज नाहीये, कारण की रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीला घेरलाय, पण पुढचाही डोंगर गडाला कुठेही टच किंवा अटॅच नाहीये. हा किल्ला स्वतंत्र आहे. कमळाचं फुल कळीपासून का पावतं. रायगड एका खडकापासून तयार झालेला, एका पाशिटापासून तयार झालेला बघा. रायगडात जाण्यासाठी एकच मार्ग आहे, तो हा आपला मार्ग बघायला भेटतो, तो मार्ग आहे. वरती दरवाजा आहे, महादरवाजा बघायला भेटतो बघा. प्रमाणे दरवाजा समोर पाहिजे होता, समोर सह्याद्रीच्या पुरवरांगी म्हणून तोफेचा जर मारा केला तर गोळा बुरजा वाजायला पाहिजे, आपल्या दरवाजा सेफ राहू शकतो. पूर्णपणे म्हणून दरवाजाचं अंतर आतमध्ये बघायला भेटतो बघा. प्रमाणे याच्यावरती अजून एक असा पूर्ण दरवाजा वरती होता पूर्णपणे, परंतु ते तुटून गेलं पूर्णपणे, पावसाळीमुळे तुटून गेलं पूर्णपणे. आता रायगड किल्ला आर्किओलॉजिकल सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या ताब्यामध्ये आहे बघा. दगड जरी उचललात तरी जामीन भेटू शकत नाही बघा. पूर्णपणे आता आपण पुढे जाणार आहोत तो मेन स्पॉट बघायला, रायगड किल्ल्याचा असणारा हिरकणीचा स्पॉट. पण हिरकणी स्पॉट पाहण्या अगोदर येणाऱ्या शिवभक्ताला काही डावरतून सांगावं असं वाटतं, आणि सांगितलंच पाहिजे. आपल्या सर्वांच्या लाडक्या राष्ट्रमाता राजमातांना नक्कीच सांगावं असं वाटतं की राष्ट्रमाता राजमाता आपण जन्माला नसता आलात. राष्ट्रमाता राजमाता आपण जन्माला नसता आलात. अंगणापुढे दिसणारी तुळस राज आपण जन्माला नसता आलात तर दिसते नसते मंदिरावरचे ते उंच उंच कळस. अरे म्हणून तर म्हटलं गेलेलं आहे, रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवरायाला विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात, त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तर आता तुम्ही बघू शकता आपण महादाराच्या जवळ पोहोचलोय. इथे हे 2 बुरुज आहेत, जय आणि विजय, हे या दाराचे रक्षक आहेत. आणि इथे दारावरती जे कमलाचं फूल दिलेलं आहे 2, ते लक्ष्मी आणि सरस्वतीचं प्रतीक आहे. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता सिंहासारखा प्राणी दिसतोय आणि त्याच्या पायाखाली हत्ती चिरडलेला दिसतोय. त्याखाली हत्ती म्हणजे जी माजलेली सत्ता होती त्या काळी, त्याच्यावरती महाराजांनी जे नियंत्रण ठेवलेलं त्याचं हे प्रतीक आहे. रायगड किल्ला आता आपण जवळजवळ 75 गड सर केलेला आहे. रायगड किल्ला फक्त आपल्याला 25% गड सर करायचा आहे. रायगडाच्या सर्वात अति महत्वाचा दरवाजा म्हणजे रायगडाचा असणारा महादरवाजा बघायला भेटतो बघा. महादरवाजा एवढा वरती का बांधला त्याला कारण असतं, आणि नाणे दरवाजा पाहिला आपण, मग तिथे काय दरवाजा बांधला, तिथे महाराजांनी बांधला तरी नसता, पण येताना आपण महादरवाजा येईपर्यंत काय आपला दम लागला आपल्याला, म्हणजे आपली शक्ती कमी झाली. येणाऱ्या शत्रूची ऊर्जा कमी झाली पाहिजे इथे येईपर्यंत. कारण की आजही आपण पाहतो रायगडाचा महादरवाजा जर पाहिला तर नागमोड्या वळणासारखं, नागाच्या वळणासारखं बघायला भेटतो बघा आपल्याला. जणू एखादा सर्प जातो सापाच्या आकाराची वळणं बघायला भेटतात पूर्णपणे. बरं हा रायगड किल्ला नव्हे तर आपण अनेक गड किल्ले पाहिले असेल, पण गडाच्या पायथ्यापासून किल्ले दिसतात. रायगडाचा एक असा वैभव आहे की कोणताही बुरुज किंवा कोणताही तटबंदी भिंत गडाच्या पायथ्यापासून बघायला भेटत नाही. हा उभा डोंगर दिसतो. आणि किल्ला 1200 एकर आहे, 100 एकरचा पठार आहे. राजधानी किल्ला बघायला कमीत कमी 3 दिवसाचा कालावधी कमी पडतो. याला म्हणतात राजांचा गणिमी कावा. दरवाजा खालून दिसत नाही, किल्ला नाही, दरवाजा पण दिसला नाही पाहिजे. दरवाजा आतमध्ये काय बांधला, सह्याद्रीला घेरलाय.
एखाद्या पर्वतरांगेवरून जर तोफेचा मारा केला तर तो गोळा कशा वाजायला पाहिजे, बुर्जावरती वाजायला पाहिजे. दरवाजा लागू शकतो काय, नाही. दरवाजाचं नाव दिलं काय माहितीये काय, महादरवाजा. दरवाजाचा आकार पाहिला ते गोमुखी दरवाजा. कारण की दरवाजा आपल्याला अतिल भागामध्ये आज बघायला भेटेल. बघा आपण आता नवीन कोणी शिवभक्त गडावरती असतील, गडावरती येणारे शिवभक्त नवीन येतात, काय म्हणतात, दरवाजा आता बांधलेला आहे. दरवाजा हा आता बांधलेला आहे, पूर्वीचा दरवाजा नाहीये. कारण की आजही आपण पाहतो की दरवाजा, त्या काळचा दरवाजा तुम्ही बघायला गेला तर याच्यापेक्षा जाडा होता पूर्णपणे. दरवाजा आपण मोठा पाहिला, पण दरवाजाला मध्ये एक दिंडी आहे बघा, त्याला आपण दिंडी म्हणतो. म्हणजे छोटासा दरवाजा आहे, डायरेक्ट कोणाला आतमध्ये घेता येत त्या काळामध्ये. दरवाजा खोला जायचा, विचारला जायचं पूर्णपणे अगदी, आणि मग त्याला आतमध्ये घेतला जायचं. डायरेक्ट कोणाला इथून घेता येत नव्हतं बघा पूर्णपणे त्या काळामध्ये. रायगडाचा आजही दरवाजा, महादरवाजा बंद केलात, गडाखाली जाण्याची हिंमत आहे ती त्या पाण्याची, वर जाण्याची हिंमत आहे सरसरणाऱ्या त्या वारे. त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं महादरवाजा. रायगडावरती जी हिरा गळून उतरून खाली गेली नाही, हा दरवाजा त्या काळामध्ये बंद केला होता, म्हणून इथून तिला खाली उतरता नाही आलं बघा पूर्णपणे. वरती महादरवाजाची वरती काही चिन्ह सुद्धा आपल्याला बघायला भेटेल बघा पूर्णपणे. शरफ, त्याची मी माहिती तुम्हाला, वरती एक नगारखाना आहे, त्या नगारखान्यावर देणार आहे. कारण की हे असं चित्र आपल्याला वरती नगारखान्यावरती सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे. कारण की ज्या टायमाला रायगड केला, जुल्फिकार खानाने वेढा दिला 3 नोव्हेंबरला, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं, त्या टायमाला राजाराम राजे, येसुबाई आणि ताराबाई रायगड किल्ल्यावरती होत्या. जुल्फिकार एवढा घट्ट वेढा पडला की वेढा तुटत नव्हता. म्हणून आपल्या महाराजाने, राजाराम महाराजाने आपलं महाराजांचं अस्तित्व राहिले पाहिजे म्हणून इथून राजाराम महाराज आणि ताराबाई वाघ दरवाजातून निष्ठून गेले जिंजीला. कर्नाटक जिंजी, मुरुड जंजिरा नाही. मग तिथून पुन्हा रायगड किल्ला ताराबाईने जिंकला. ताराबाईच्या नंतर गडावर पेशवाई सत्ता आल्या. मेन बाजीराव पेशवे पुण्यामधल्या गडावरती पधरले होते बघा पूर्णपणे. तिथून पेशवाचं राज्य झालं. 2 गादीत महाराज होत्या. साताऱ्यामध्ये उतरायचे भोसले, कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले म्हणून सर्वात अति महत्वाचा महादरवाजा आपल्याला पाहायला भेटला बघा पूर्णपणे. कारण की आता फक्त आपल्याला किती टक्के किल्ला चढायचा आहे, 25% चढायचंय. हत्ती गेला शेफ्टी झाली म्हटलं तरी चालेल. रायगडाच्या या दरवाज्यामध्ये क्षण पाहिला महाराजांनी रायगड किल्ल्याचा आनंद दक्षिण रायगड किल्ल्याला पाहिला होता. 6 जून 1674 राजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला. त्या राज्याभिषेकाच्या वेळेस रायगडाच्या महादरवाजातून 21 तोफांची सलामी दिली गेली होती. तोफेचे काय अवशेष असे रायगड किल्ल्याच्या आपल्याला तटबंदी बघायला भेटणार आहे. त्या तोफेचं अंशच बघा ना, किती पंचधातूपासून बनले. ती कधी गरम होत नाही, गार होत नाही, निमिट प्रमाणेच राहते. होतं का त्या काळामध्ये शिक्षणच होतं बघा पूर्णपणे अगदी. पण महाराजांनी एवढं दूरदृष्टी होती की रायगड किल्ल्यावरती एक हत्तीतळ आहे. हत्तीतळ म्हटलं गेलं. रायगड किल्ल्यावरती महाराजांनी 4 पायाचे हत्ती गडावरती आणले होते. 4 पायाचे हत्ती. 2 पायाच्या माणसाला किल्ला चढता येत नाही. गडावरती का आणले होते आणि कशासाठी आणले, त्याचा उपयोग काय करून घेतला त्याची माहिती तुम्हाला देणार आहे. म्हणून समोरची बुर्ज आहे, जय आणि विजय म्हटलं गेलेलं याला. समोरून जर शत्रूने मारा केला की तो बुर्जावरती आदळला पाहिजे. दरवाजा आपल्या शेप बघायला भेटतो. वरतून बघा आपल्याला खाली खाचे बघायला भेटले, वरून खाली दिसले काची वरून येताना. याला म्हटलं गेलेलं आहे गंजा. कारण की त्या काळामध्ये शत्रू जर आटोक्यात नाही आला तर येथून गरम तेल किंवा भाले मारले जात असतील त्या काळामध्ये. शत्रू त्याच्यापासून आटोक्यात नाही आला तर वरती तळ आहे, हत्ती तळ, ते फोडलं जायचं आणि त्यातून जे पाणी एकदम सोडलं जायचं आणि शत्रू या दरवाज्यातून वाहून जायचा. या दरवाज्याचं नाव आहे महादरवाजा. नागमोडी वळणासारखा बघायला भेटला बघा तुम्हाला. आता आपण रायगडाचा टॉप लेवल गडाच्या माथ्यावरती जाऊन जे तळ आहे हत्ती तळ, म्हणजे आपण पूर्णपणे माहिती देणार आहोत. हत्ती तळ्यापासून पायरी मार्ग संपलेला असणार. मग तिथून आपण गंगासागर तलाव, माले किल्ला, मेन किल्ला बघायला सुरुवात करूया. एक जय घोषणा देऊया आणि मग किल्ला चढायला सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा हरे 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 माता की. महादरवाजाने वर आल्यावर इथे आपल्याला तोफा मिळाला वाटतं, शिवकालीन तोफा. 2 तोफा आहेत तिथे. आता आपण हत्ती तलावावरती पोहोचलोय. इथे त्या काली जे हत्ती होते त्यांना पाणी पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी हा तलाव होता. याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे गंगासागर तलाव. रायगड किल्ल्यावरती असे 11 तळे आहेत. राजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्ट आले होते. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेक आणलं होतं. उरलेलं पाणी या तलावामध्ये सोडलं गेलं होतं. ज्यावेळेला सोडलं गेलं
त्यावेळेस गागा भट्टाने कवितेची निर्मिती केली. कवितेची निर्मिती अशी केली, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि सप्त नद्यांचे पाणी जलय झाले तीर्थांची घर तयासी नाव गंगासागर तयासी नाव गंगासागर. हे तलाव 52 फुटाची गॅरेज आहे बघा. 12 महिने रायगड किल्ल्यावरती पाणी बघायला भेटतं. गडाच्या पायथ्याला पाणी विकत आणावं लागतं, पण डोंगरावरती कधी पाणी विकत आणावं लागत नाही बघा. आणि हा समोरचा बाल्य किल्ला आहे. बाल्य किल्ला म्हणजे काय? किल्ल्यामध्ये किल्ला असतो याला बाल्य किल्ला. त्या बाल्य किल्ल्यात जाऊन आपण पालखी दरवाजाची पूर्णाची माहिती घेऊया. किल्ल्याचं वैभव कसं होतं ते मी तुम्हाला पालखी दरवाजी सांगणार आहे. या मार्गाने पुढे जायचं, तिथून वरती चढायचंय आणि पालखी दरवाजाची माहिती घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण बालेकिल्ल्या जवळ पोहोचलोय आणि इकडे आहे पालखी दरवाजा. तर आपल्याला गाईड आता माहिती सांगतील. बाल्य किल्ला म्हणजे काय, तर त्याला व्हीआयपी भाग म्हटलं गेलं आहे. किल्ल्यामध्ये किल्ला असल्याला बाल्य किल्ला म्हटलं गेलेला आहे. समोरचे 2 बुरुज बघायला भेटतात बघा आपल्याला. या मनोऱ्याचं नाव आहे सप्ते मनोरे. रायगड किल्ल्यावरती जर समोरचा सरदार आला तर हे एकावरती 7 मजली होते. कल्पना करा, आज जर 7 मजली असते, वैभव करा, एकावरती 7 मजली असते. त्याला आतून मखमली पैठणी कापडाने काव दिव्यांच्या दिवाने स्मशानीच्या उजेडाने आज जर पूर्ण सजवले गेले असते. याच्यावरती पूर्ण 6 सागाची लाकडं मातीची कौलं त्याला आतून जर का मखमली पैठणी कापडाने काव दिव्यांच्या दिवाने स्मशानीच्या उजेडाने जर हे सजवले गेले असते तर कल्पना करा त्या काळीचं वैभव डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. त्या काळचं वैभव दिसत असेल कसं याची कल्पना केली असते बघा पूर्णपणे. परंतु जेवढे मराठ्याचे गडकिल्ले आहेत की नाही अशा पडकी अवस्थेमध्ये बघायला भेटणार आहेत. जर याचं उलट केलं तर राजस्थानचे गडकिल्ले पाहिलेत तर आपल्याला आजही किल्ले सुरक्षित आणि तंदुरुस्तीमध्ये बघायला भेटते. मग त्यांचे गडकिल्ले सुरक्षित आणि मराठ्यांचे गडकिल्ले असे का, तर आपल्याला माहिती आहे की ते राजपूत होते, शरण गेले, सुटले वाकले म्हणून गडकिल्ले त्याचे राहिले. मराठ्याने अखेर परत लढा दिला होता. या युक्तीप्रमाणे युक्ती तुम्ही ऐकली असेल, अंधाराला घाबरत नाही, आवाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, वाड्याची जात आहे. रायगड किल्ल्यावर 10 मे 1818 रायगड किल्ल्याच्या बॅगच्या डोंगऱ्या कोकण्याचा डोंगर लांब पल्ला कसा चढवला आणि रायगडाचा वरचा दारुकोटा उडवला आणि वरच साबोळी छत वरच पूर्ण जळून गेलं. राहिलं फक्त फडक्या इमारती आणि आपल्याला आज विद्वान बघायला भेटलं. आज शेतकरी होते. रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर पायी चालत आलो. येत असताना आम्हाला 1 रेडीचे कुठं आणता येत नाही, आम्हाला दम लागतो. रायगड किल्ला एवढा मोठा दगड हा पायथ्यापासून डोक्यावरती कसा आणला असेल. राजे हुशार होते, गेले होते, हा दगड काढून आणलाच नाहीये. रायगड किल्ल्यावरती 11 तळी खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या गेल्या. तो दगड बाहेर पडला, तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला. जिथे खड्डे पडले त्याला खालून तलबंदे बांधल्या. पिण्याकरता पाणी झालं. बांधकामासाठी दगड झाला. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले गेले होते. आज आपण थोडक्यात घराला मटेरियल का वापरतो, सिमेंट किंवा रेती. त्या काळामध्ये गुळ सिसाचं नाव वापरून या रायगडाचं पूर्ण बांधकाम असं भक्कम केलेलं नावाप्रमाणे याला सप्ते मनोरे म्हटलं गेलेलं आहे. शिवरायांच्या राण्या, राजगंधे स्त्रिया सायंकाळी किंवा थंड हवा खायच्या. विजयस्तंभ स्वराज्यामध्ये महाराजांना एखादा गडकोट जिंकला तर 7व्या इमारतीवरती मोठा ध्वज फडकवला जायचा. आजूबाजूच्या गडकिल्ल्यांना गावकऱ्यांना कळवलं जायचं की स्वराज्यामध्ये एखादा गडकोट जिंकला आहे म्हणून त्या स्तंभास विजयस्तंभ असं म्हटलं गेलेलं आहे. ज्या एंट्री करतोय गेटमधून या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. आणि म्हणून पालखी शिवरायांची त्या काळची पालखी, त्याला आज एखाद्या मंत्र्याची नागरिकाची गाडी त्या काळची पालखी. या पालखी दरवाजाने आपण आतमध्ये जाऊया. ती पालखी उचलणारी कशी लोक जर एखाद्या खाऊला आक्रमण होत असेल, राजांची पालखी धावत धावत इथून धावत जातो त्याने एखाद्याची काही माझ्या आपल्या मोठ्या बघायला भेटत. जिथे पाचकडी जागा होती त्या काळामध्ये जे भुई लोक असतात त्याला इथे बसी जागा होती बघा. आता आपण त्या पालखी दरवाजाने आतमध्ये जाऊया, मेन बाल्य किल्ल्यात प्रवेश करूया. पण आपण बाल्य किल्ल्यात प्रवेश करताना मागील बाजूने करतो. भुईलोक म्हणजे पालखी उचलणार भुईलोक, त्याला भुईलोक म्हणायचे त्या काळामध्ये. आता भुईलोकांची जी बसली जागा ती आतमध्ये जाऊ शकत नव्हते ना. बाल्य किल्ला आहे, बाल्य किल्ल्यामध्ये जाण्याची तुम्हाला परमिशन नव्हती. ही बाल्य किल्ल्याची मागील बाजू. आपण घर बांधतो की नाही, पहिला हॉल, बेडरूम, किचन बांधतो. एखाद्या पाहुण्याला कुठं बसून आपण डायरेक्ट किचन मध्ये आणतो काय नाही. मग ही पाठीमागची बाजू आहे. हॉल पुढे आहे महाराजांचा, जिथे आम जनता बसते त्या ठिकाणी. तिथून महाराजांना भेटण्यासाठी कोणी येत नव्हतं. हा ओपन आहे म्हणून आपण फिरतोय. त्या काळामध्ये मॅगझिन होतं. इकडे असंही जरी पॅकमेन असतं तर आपल्या इकडे आज जाता आलं नसतं. जी काय आपल्या मनामध्ये शंका आहे, जी काय आपल्या कोणी अत्याचार केले तर आपण समोरून महाराज सांगितलं खाली गेलो असतो. इकडे येण्याचा त्या काळामध्ये कुणालाही मार्ग नव्हता बघा. हा मेन बाल्य किल्ला बघायला फिरतोय. या भागामध्ये मंत्रीच येत नव्हती, कारण की मंत्र्यांना जागा तिकडून आहे. तुम्हाला सांगणार वरतून कुठं कशी जागा प्रमाणे. आता महाराजांच्या राण्या गडावरती राहत होती त्याची माहिती आपण आतमध्ये घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पूर्व त्या ठिकाणी एक दरवाजा असता बघायला भेटला असता.
आणि त्या दरवाज्यात आपण खोल आतमध्ये आलो असतो. तर आपल्या नशिबात असं बघायचं तर जर खोल आतमध्ये आलो असतो, ह्याच्यावर सागाचे लाकडं मातीची गवलं, ह्याला आतून जर का मखमली पैठणी कापडाने काव दिव्याच्या दिवाणे, लाईट नव्हती त्या काळामध्ये, स्मशानीच्या उजेडामध्ये जर आपण ह्या भागामध्ये आलो असतो दरवाजा खोलून आणि त्या स्मशानीचा उजेड ते वैभव आपल्या डोळ्यासमोर असतं तर दिसलं असतं कसं याची कल्पना केली असते बघा पूर्णपणे. परंतु इंग्रजाने मराठ्यांचा कोणताही गडकिल्ला सुरक्षित ठेवलेला नाही बघा पूर्णपणे. कारण की इंग्रज म्हणतात ना की या मराठ्याकडे ताकद येते कुठून, कारण की ते राजपूत झुकतात आम्हाला येऊन, कारण की हे मराठे का झुकत नाही आहेत गडकिल्ल्यांमुळे, मग यांचे गडकिल्ले तोडले गेले. संभाजी महाराज गेल्यानंतर इथून ताराबाई गेले, त्यांच्याकडे पेशवे आले आणि पेशव्यांच्या काळामध्ये इथे फितुरी झाली बघा प्रमाणे. मेन किल्लेदार सूर्याजी पिसाळ हा रायगडाच्या बॅकसाईड डोंगर आहे, पोटल्याच्या डोंगरावरून, आणि हा दारूकोटा तुम्हाला माहिती होतं काय, आपल्याच लोकांना माहिती होतं गडावरती असलेल्या लोकांना. मग मेन किल्लेदार फितुरी झाला आणि मागील बाजूला इंग्रजांना एका पोटल्याच्या डोंगरावरून लांब पल्ला तोफा चढवला, 360 तोफा त्या डोंगरावरती चढवल्या आणि तिथून तोफेचा मारा गेला. हा किल्ला 11 ते 12 दिवस वरचं सगळं जळून गेलं, राहिल्या फक्त पडक्या इमारती बघा प्रमाणे. ही राजधानी रायगड किल्ला होती, इथं सगळं त्या काळामध्ये चाललं जायचं. जशी दिल्लीमध्ये आता मंत्रालय, रायगड किल्ला मंत्रालय, दिल्लीमध्ये दिवाणे दिवाणे खास, रायगड किल्ला दिवाणे खास, मुंबईचा गेट ऑफ इंडिया रायगड किल्ल्यावरती आपल्याला एक नगारखाना बघायला भेटणार आहे. सगळं इथून गेलंय, फक्त याची रचना इथून ते घेऊन गेलेत बघा पूर्णपणे. कोणत्याही देशामध्ये मंत्रिमंडळ नव्हतं, रायगड किल्ल्यावरती पहिली स्थापना केली शिवरायांनी रायगड किल्ल्यावर गेली. अमेरिकन नव्हतं का, चीनला नव्हतं की मध्य प्रदेश नव्हतं, सगळं इथून घेऊन गेले ते पूर्णपणे. म्हणजे आजही ती लोक आम्हाला सांगतात, ती काही लोक सांगतात तुमच्याकडे ओरिजिनल शक्तिमान आहे तरी तुम्ही त्याचा लाभ घेत नाहीये, आमच्याकडे इथून आम्ही तुमचा शक्तिमान तिथे नेला डुप्लिकेट, पण आम्ही तिथून त्याचा बसून तो आम्ही तिथे उपयोग करून घेतलो. म्हणजे कल्पना करा महाराजांची दूरदृष्टी किती महाराजांची कल्पना करू शकत नाही बघा पूर्णपणे. म्हणून आपण ज्या एंट्री केली गेलो पालखी दरवाजा आहे, पालखी दरवाजा लागून अखंड भिंत बघायला भेटते, अखंड. ही जी दगड बसवलीत की नाही, ही दगड बाकी कोणी नाही भेटवली, आपल्या पिढीने बसवलेली आहेत. कारण की 18 पकड जाती, स्वराज्यामध्ये किती पकड जाते, 18 पकड जाती, 12 बनवते होते. या 18 पकड जाती घेऊन हिरोजीने किल्ला बांधलाय. म्हणजे ह्याच्या आतमध्ये आपल्या पूर्वजाचं रक्त आहे, पण ते आपल्याला माहिती नाही बघा. म्हणून बाकी देशाला भूगोल आहे, माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे म्हटलं गेला बघा पूर्णपणे. आज रायगडाकडे बघताना मी नक्की सांगेला आणि एक तर येणाऱ्या श्रीपत नक्की सांगत असतो की किल्ला पाहताना गडावरती काही लोक येतात, आजही लोक येतात, या भिंतीला पाय लावतात आणि फुटं पडतात. मी म्हणून अशा लोकांना येऊच नका, कारण की हे आपल्या पूर्वजांच्या ह्याच्यातून ते रक्त आहे बघा पूर्णपणे. कारण की रायगड किल्ला तुमच्याशी बोलेल, पण कधी बोलेल माहितीये का तुमच्याशी, जेव्हा तुम्ही ते वैभव उभं करसाल तेव्हा तुमच्याशी तू रायगड बोलेल. नुसत्या इमारती बघू नका, गडावरती आलात, गाईड घेतलात, माहिती ऐकली, याला का महत्व नाहीये, तर महाराजांचे विचार इथून प्रत्येक शिवभक्त नेता आलं पाहिजेत. आज आपण किल्ला पाहताना किल्ला वैभव उभा करा, किल्ला जर तुमचे नाही बोलेल तर मला सांगा, कारण की आमच्याशी किल्ला रोज बोलतो, कारण की आम्ही रोज ते वैभव आमच्या डोळ्यासमोर उभं करतो. कल्पना करा, पूर्ण सागाची लाकडं मातीची गवलं आहेत, ह्या भिंतीने महाराजांना पाहिलंय, तर रायगडाला आपण नक्की विचारू शकतो, सांग ना रायगडा माझा राजा दिसत कसा होता, सांग ना रायगडा माझा राजा बोलत कसा होता. पण कधी सांगेल, जेव्हा ते वैभव असेल तेव्हा तुम्हाला सांगेल बघा पूर्णपणे. आता आपण एका महलामध्ये आलो, असे हा 6वा महल आहे आणि ह्याच्या पुढे 5, ह्याला लागून 6 महल आहेत. याला म्हटलं गेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीवासाचा भाग. आता शंका निर्माण झाली, रायगड किल्ल्यावर 6 महल आहेत, मग महाराजांना राण्या होत्या तरी किती माहितीये का आपल्यापैकी, आपल्या शिवरायांना राण्या किती होत्या, छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या होत्या 8. किती होत्या, 8. शंका निर्माण झाली, आजच्या कलियुगामध्ये एक संपडतात लोक पण होते, मग महाराजांनी 8 लग्न करण्याचं कारण काय होतं, हाऊस मूस म्हणून केलेली नाहीये. राजाने तर 8 केले होते, पण अफजल खानाने 64 बायका केल्या होत्या. 43 पोराचा बाप होता, किती छोटं कुटुंब होतं आणि किती सुखी कुटुंब होतं. परंतु एकाही बायकोवरती विश्वास ठेवला नाहीये. सगळ्या बायकांना जेव्हा महाराजांना मारण्यासाठी निघाला, मी परत आलो तर परत मी लग्न करू शकतो, आलोच नाही तर करू शकत नाहीये. सगळ्या बायकांना निघताना एका विहिरीमध्ये लटकून दिल्या, त्या विहिरीचं नाव आहे खूनबावडी विहीर. पण आपल्या राजाने 8 राण्या केल्या होत्या, हाऊस मौस आवडी निवडीसाठी केल्या नव्हत्या. तर एक स्वराज्य मोठं झालं पाहिजे, कारण की राजांच्या स्वराज्यामध्ये मुठभर मावळे होते आणि समोर मनभर सैन्य होतं. जर आपल्याला स्वराज्य मोठं करायचं असेल, 8 पटीने स्वराज्य वाढवायचं असेल, तर आपल्याला 8 राण्यांची लग्न करायचे गरजेचं आहे. पण महाराजांनी काय केलं, तर राजकीय पॉलिटिकल खेळलं, नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केलं. सरदाराच्या मुलीशी लग्न केली तर पाठीमागचा काळ विरोध करू शकत नाहीये, तो स्वराज्यामध्ये सामील होऊ शकतो. म्हणून महाराजांनी नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केलं. निंबाळकर, मोहिते, जाधव, इंगळे, शिर्के, पालकर, विचारे, गायकवाड, सही, सोयरा, काशी, पुतळा, लक्ष्मी, गुणवंत, सकवरबाई आणि महाराजांची पुत्राणी सईबाई. आम्हाला आता शंका निर्माण झाली, रायगड किल्ल्यावर 6 महल आहेत, शिवरायांच्या राण्या किती होत्या, मग आता 2 राण्या राहायच्या कुठे, शिवरायांची पटराणी सईबाई
दुर्दैवाने हा रायगड घेण्याच्या अगोदरच संभाजीराजे 1.5 ते 2 वर्ष असताना सईबाईंचं निधन झालं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरती. सईबाईने रायगड किल्ला पाहिलेला नाहीये. आता संभाजीराजे 1.5 वर्षाचे असताना जर सईबाई गेल्या, मग त्यांचं पालन पोषण कोणी केलं तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी. कारण की आपल्या स्वतःच्या मुलाला फक्त 50% संस्कार दिले, पण नातवाला देऊन ठेवलं ते 100%. वाघाला पाडण्यासारखे संस्कार राष्ट्रमाता राजमाता आपल्या संभाजी महाराजांनी दिले म्हटलं गेलं. बघा औरंगजेबाना जेव्हा संभाजी महाराज समोर गेला की ना औरंगजेब, तो घाबरला होता म्हटलं गेलं. बघा पूर्णपणे तो काय म्हणाला होता त्याची माहिती मी तुम्हाला पुढे होळीच्या माळावर देणारच आहे पूर्णपणे. आता एक राणी सईबाईंचं जर राजगड झालं, मग आता दुसरी राणी कुठं राहायची तर आपल्या राष्ट्रमाता राजमाता उतरत्या वयामुळे रायगडाच्या पायथ्याला एक 9 एकरचा वाडा आहे. आई गडाच्या पायथ्याला ठेवली. आईच्या सेवेसाठी एक राणी ठेवणं गरजेचं होतं. त्या राणीचं नाव होतं पुतळाबाई. पुतळाबाईला मूल नव्हतं बघा, कारण की मुलाची माया एक आईला भेटली आणि आईची माया एका मुलाला भेटली. कारण की संभाजी महाराज त्यांच्या छायाचित्राखाली वाढला बघा पूर्णपणे. कारण गडाच्या पायथ्याला आऊसाहेब राहत होत्या. माऊसाहेबासोबत संभाजीराजे होते आणि संभाजीराजांसोबत ती आपली पुतळाबाई होती बघा पूर्णपणे. हा एका राणीचा एक मूल आहे. पहिला हॉल पाठीमागचा बेडरूम मधला एक, पण मधला बेडरूम मध्ये काढलेल्या उत्खनन करून समोर एक खिडकी बघायला भेटते विंडो येण्यासाठी. आणि ह्याच्या आतमध्ये एक छोटा रूम आहे. जाताना खाली वाकून जायचं आणि वाकून यायचंय. हे आहे 400 वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट. रायगड किल्ल्यावरती महाराजांनी इंडियन टॉयलेटचा शोध रायगड किल्ल्यावरती आपल्याला बघायला भेटला. इंग्रजांनी लावलेला ना, इंग्रज चोर होते गडावरती आले बघा, इथून फोटो काढला आणि त्यांच्या देशामध्ये नेला बघा पूर्णपणे. हा एक महल बघायचं पूर्णपणे. एक महल बघून झाल्यानंतर आपल्याला पुढे एक महल पाहिला तरी शेम आणि अशा रांगेत 6 पाहिले तरी शेम. वीड बांधकाम पेशवेकालीन आहे. शिवरायांचं बांधकाम दगडामध्ये बघायला भेटतं बघा पूर्णपणे. कारण हा दगडाचं बांधकाम. छत कसं होतं आणि कशा प्रकारे होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. छत याच्यावरती नव्हतं. लक्षात असतं मी काय बोलतोय तो. या भागामध्ये कोणाला येण्याची परमिशन नव्हती. छत याच्यावरती नव्हतं. हे रिकाम होतं पूर्णपणे. छत पहिला बेडरूम होती आणि पाठीमागे हॉलनी बेडरूम होतं आणि पाठीमागे आपल्या वॉशरूम वरती होतं. बाकी कुठेही छत नव्हतं याच्यावरती. आणि हे पूर्णपणे सागाच्या लाकडाची पूर्ण कॉलम होते पूर्णपणे म्हटलं गेलं बघा. हा एक रूम बघायचंय. एक रूम झाल्यानंतर पुढे मंत्र्यांचे वाडे, धान्य कोठा, दाशी ओटा बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघून घ्यायचं रांगेमध्ये असंच. 2 3 4 5 चराच्या पुढे 3 याला म्हटलं गेलेलं आहे अष्टपैलुंची वाडे. राजेंची 8 गुरु सुरू. जसा भारताचा कारभार दिल्लीमध्ये त्या काळामध्ये इथून केला. जगातलं पहिलं मंत्री स्थापित केलं शिवरायांनी रायगड किल्ल्यावरती. ह्याला म्हटलं गेलेलं आहे अष्टपैलुंची वाडे. 8 आहेत का ते पूर्ण? 8 आहेत. 1 2 3 4 5 झाडे दिसते की समोर, त्याच्या पलीकडे 3 आहेत. अशा 8 मंत्र्यांचे 8 वाडे. मोरोपंत पिंगळे, आदिराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निळकंठ, निराजी रावजी, रघुनाथ पटेल. चिकाच्याची रांगेच्या गडावरती होती ते इथे गेले. त्याला अष्टपैलुंचे वाडे. आता मला सांगा अष्टपैलुंच्या वाड्यांची तोंड कुठे आहेत? पूर्वेला आहे की नाही? हा मंत्री जर या भागात येऊ शकत नव्हता. हा भाग व्यापी भाग आहे. या भागामध्ये कोणाला याची परमिशन नव्हती. त्याला तिकडून वर जायचं आणि तिकडून खाली यायचं. कारण की सदर पुढे आहे सगळं नकारखाना चौकोनी आकारचा. तिथून आता ती एंट्री होती त्या काळामध्ये. मग तिकडून जायचं तर तिकडून रस्ता होता. इकडे यायचं नाही. या भागामध्ये यायचं महाराजांचा पहिले येत नाही, पुढून घ्यायची. मग इकडे डायरेक्ट कुणाला घेता येत नाही. सदरला जायचं कुठे? सदरला तिकडून मंत्र्यांचा तिकडून तो खालून नसतं, खालून तो नसतो. समोर हा तिकडून खाली झाडावरून वरती. झाडामधून ना. हा तिकडून वरती रस्ता जायला कुठून. अच्छा, इकडे यायचं काम इकडे यायचं काम नाही मंत्री. ही मध्ये संरक्षण जगा मध्ये संरक्षण रिस्ट्रिक्टेड एरिया. हा इकडे कोणाला येण्याची त्या काळात परमिशन होती. दाशी होत्या, राणी होत्या, महाराज काही करू शकत नाही. हे समोर दोन जाळीवाले मतलब पण धान्यांची कोठारे. कोकणामध्ये काय म्हणतो माहिती आहे का, पेव किंवा कणकी. पण जर काय खरं त्यांच्याकडे बघायचं असेल कोल्हापुरात पठार, गंगा यमुना सरस्वती 52 फुट त्यांच्याकडे राहील. महाराजांनी ते काढवलं होतं. राजधानीचा किल्ला असल्यामुळे रायगडाला शत्रूने जर वेढा दिला तर वरच्या लोकांना 3 ते 6 महिने वरची लोक खाली जाऊ शकत होती ना. मग वरच्या लोकांच्या झालेल्या वेळा 1% जायचं. मग काढलं कसं जायचं, शिर्डीवर काढलं जायचं. कोल्हापुरात तशी नाहीये. कोल्हापुरात आपल्याला बघायला भेटतं वरून पचन टाकायचं, खाली पचन काढायचं. तिथे सिस्टीम कशी नव्हती. शिर्डीने वर काढलं जायचं. इथल्या लोकांना पुढे जायचं. राजांच्या नंतर गडावर पेशवाई सत्ता आहे. पेशवाई सत्तेने याच कोणाचं कैदी कोणाचं युद्ध केलं. चोरी, लबाडी, पितोरी, गुन्हेगारी जो कोणी असा कैदी करेल त्या कैद्याला 7 दिवस दाबला जायचा. आणि 8व्या दिवशी त्याला बाहेर काढून विचारलं कोणा गुन्हा केलाय. जर का त्या गुन्हेगार नाही म्हणला त्या गुन्हेगाराचे हातपाय बांधले जायचे, पोत्यात भरायचं, पोत्याची गाड बांधल्याची, रायगडाच्या टकमक टोकून त्याला फेकून दिलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांने कुणाला फेकलं नाहीये. संभाजी महाराजांने
कुणाला सोडलं नाहीये. जगावं कसं शिवबासारखं, मरावं कसं संभासारखं म्हटलं. कानेकोडर पाहताना लांबूनच वरूनच बघा, जास्त पुढे जायचं नाहीये. मग आपण महाराजांच्या राहत्या राजवाड्यात जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. या समोरच्या भिंतीपासून त्या समोरच्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा राहता राजवाडा आहे. हा राजवाडा त्या काळामध्ये एकावरती एक 2 मजली होता. मखमली पैठणी कापडाने, काव दिव्यांच्या दिव्याने, मशालीच्या उजेडाने हा पूर्ण महाराजांचा राहता राजवाडा पूर्ण फुलाने गुलाने सजवला गेला होता. कल्पना करो, 400 वर्षापूर्वीचा महाराजांचा महाल आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. त्या वैभवामध्ये जा आणि आपल्या राजाने रायगड किल्ल्यावरती 10 वर्ष ज्या जागेवर काढली, हा समोरचा शिवरायांचा बेडरूम आहे. ज्या बेडरूम वरती महाराजांनी 10 वर्ष काढली. 26 वर्ष राजगडावरती बालपण गेले, शिवनेरीवरती आयुष्य लाभव कधी 50 वर्ष. 50 वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निमागी 365 एकर जमीन घेतली. कल्पना करायची गोष्ट, आताचा माणूस वयाच्या 50 वर्षामध्ये काय करू शकतो? 20 वर्ष बालपणात 30 वर्षामध्ये मनासारख्या माणसाला घर बांधता येत नाही. म्हणून तर रायगड किल्ल्यावरती जो नेत्री सोहळा रायगड किल्ल्याने पाहिला, तो आनंद क्षण गडाने पाहिला. नको बघायला पाहिजे होतास, तो राजधानीच्या माती पाडला आणि अख्खा महाराष्ट्र पुरका झाला. या महाराष्ट्राचा दिवस मावळला. तारीख होते 3 एप्रिल 1686, चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती वार शनिवारी महाराजांनी अखेरचा शिव समोर चौतऱ्यावर सोडला. आणि इथून समोर एक मंदिर आहे बघा, दिसतंय आपल्याला. या मंदिराच्या बाजूला आपल्या महाराजांना तिथे का कारण की राजे शंकराचे भक्त होते. याच बदलाला लागून समोर आपण 3 टाक्या शिवरायांच्या पाणी प्यायच्या टाक्या बघायला भेटेल. साईडला एक छोटं टाकं बघायला भेटेल. हे शिवरायांचं आंघोळ करण्याचे ठिकाण, त्याला बालठेप म्हटलं, शिवरायांचं म्हटलं गेलं. आणि साईडला महाराजांचे आपल्या टाक्या बघून पुढे महाराजांच्या किल्ल्याच्या भागावर जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. 50 वर्षात भारताने 750 वर्षाचा भारत